नांदगाव तालुक्यात मोठी खळबळ. भोंदूबाबांचा धक्कादायक प्रकार समोर. भोंदूबाबांच्या वेशभूषेत दोन अल्पवयीन मुलींना अपहरण करण्याचा डाव फसला. मुलींच्या सतर्कतेनं आणि गावकऱ्यांच्या मदतीने दोघेही भोंदूबाबा गजाआड. 112 डायल करताच घटनास्थळी पोलीस 15 मिनिटात हजर. राज्यात वारंवार होणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनेत वाढ कायमच होत असून पालकांसह मुली देखील भयभीत झाल्याने मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. राज्यात मुली सुरक्षित नाहीत. छातीवर मोठा दगड ठेवून मुलींचे शिक्षण पूर्ण करत असल्याचे आज एका भयभीत झालेल्या वयोवृद्ध आजीबाईंनी खंत व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात अल्पवयीन शाळकरी मुलींना छेडछाड करणाऱ्या दोन संशयित भोंदूबाबांना गावकऱ्यांनी 112 डायल करून त्यांच्या स्वाधीन केले. नांदगाव तालुक्यातील हिसवळ शिवारात आज सकाळी 10:30च्या सुमारास इयत्ता 10वीच्या दोन शाळकरी विद्यार्थिनींनी संशयित दोन भोंदूबाबांच्या वेशभूषा परिधान करणाऱ्यांचं अपहरण करण्याचा डाव हाणून पाडला. या चर्चेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडालेली असल्याचे गावकऱ्यांच्या चर्चेतून समजत आहे. या दोघीही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेला जात असताना जाधव वस्तीजवळ हिसवळ मार्गाने येत असलेली मोटारसायकल स्वार दोन संशयित भोंदूबाबांच्या वेशभूषा परिधान केलेले आरोपी यांनी सुनसान रस्त्यावर एकटे पाहून संधीचा फायदा घेऊन पुढे जाऊन पुन्हा मागे येऊन शाळेत जाणाऱ्या दोन मुलींची छेड काढत असताना त्या मुलींना कदाचित वाटले असेल की आपले अपहरण करत आहेत की काय, आणि अतिशय सतर्कतेने सावध होऊन चालाखीने आपली सुटका करत त्यांनी पळ काढला. आणि तरी त्यांचा गैरहेतूने पाठलाग करत हात पकडून ओढून मुलींना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. सदर घटनेबाबत त्यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी चालू आहे. तसेच नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बदाने यांनी शाळकरी मुलं-मुलींना कुठल्याही संशयित व्यक्तीबाबत पोलीस मदतीसाठी 112 हा नंबर डायल करून वेळीच मदत उपलब्ध होईल असे सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आज रोजी बेसगाव इथून काही अल्पवयीन मुली हिसवळ येथे शाळेत जात होत्या. तर दोन मुली ज्या होत्या त्या शाळेत जात असताना हिसवळ येथे त्यांना रस्त्यामध्ये दोन साधू वेशातील इसम भेटले. त्या इसम जेव्हा मोटरसायकलवर आले तर त्यांनी थांबले. त्या मुलींना बघून थांबल्यानंतर मुली जोरात चालायला लागल्या. तर परत ते त्यांच्याजवळ आल्यानंतर गाडीच्या खाली एक इसम उतरला आणि त्या इसमाने त्या मुलीचा हात धरल्यामुळे ती मुलगी जोरात पळू लागली. त्याच्यानंतर तो इसम पण पळू लागला. त्या मुलींना भीती वाटल्यामुळे त्या मुली तिथून पळून गेल्या. जागा जरा अरण्याची होती, झाडी झुडपांची होती, त्यामुळे पुढे पळून गेल्यानंतर तितक्यात त्यांच्या गावचाच एक इसम आला. त्यांनी त्या गाडीवर बसून त्या हिसवळ येथे गेल्यानंतर त्यांनी ते रेल्वे स्टेशनला एका इसमाचा फोन घेतला आणि त्या मुलींनी त्यांच्या गावात वडिलांना फोन केल्यानंतर घडलेली घटना सांगितली की असे साधू वेशातील दोन इसम मला भेटले होते. तर त्या वडिलांनी आणि गावातील काही इसमांनी त्यांना तिथे गावात थांबवून ठेवल्याची माहिती समजल्यानंतर त्यांचे शाळेतले जे शिक्षक आहेत हिसवळ येथील ते शिक्षक त्या विद्यार्थिनींना घेऊन परत बेसगाव येथे गेले. त्या मुलींनी त्या साधू वेशातील इसमांना ओळखले. यांनीच त्यांची हात धरून छेडछाड केल्याचं हकीकत सांगितली आणि त्याच्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्याविरुद्ध आपण नांदगाव पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा आणि अल्पवयीन मुलांबद्दल जो काही अपराध असतो त्यानुसार आपण गुन्हा दाखल करीत आहोत आणि त्या आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. त्या आरोपींची नावं जी आहेत, दोन नावं निष्पन्न झालेली आहेत. सुरेश तुकाराम जगताप, राहणार गोसाईवाडी, तालुका जामनेर, आणि दुसरा जो इसम आहे त्याचं नाव आहे नारायण दादाराव शिंदे, ते अंबड, तालुका अंबड, जिल्हा जालना येथील आहेत. त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करीत आहोत. ह्या घटनेवरून आम्ही नांदगाव तालुक्यातील ज्या काही शाळा महाविद्यालय आहेत आणि रस्त्याने दूरवर अंतरावर येणाऱ्या ज्या मुली आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांना आम्ही ह्या प्रसंगावरून असे आव्हान करतो की अशा जरी घटना घडल्या दुर्दैवी ज्या घडणार असतील किंवा त्या घडण्याच्या बेतात असतील त्यावेळेस आपण घाबरून न जाता तर ते पोलिसांची जी हेल्पलाईन आहे 112 यावर फोन करावा. चाइल्ड हेल्पलाईनचा नंबर आहे 1098, त्यावर कॉल करावा आणि आपण भयमुक्त वातावरणात आपण शाळा शिकावी. जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज भासेल तेव्हा तेव्हा पोलीस तुमच्या मदतीला सदैव तयार राहतील. नंबर लक्षात असू द्या, डायल 112ला तुम्ही केव्हाही कॉल करा.
कोणत्याही मुलींनी घाबरून जाऊ नये. शाळा आपल्या ज्या आहेत त्या योग्य तऱ्हेने आणि भयमुक्त वातावरणात शिक्षण घ्यावं असं आम्ही प्रसंगाने आवाहन करतो. अशा कुठल्याही घटना घडू देणार नाही याची आम्ही आपल्याला ग्वाही देतो. अशी या माध्यमातून तुमच्या ज्या वृत्तवाहिनी आहेत त्यांनी देखील या सगळ्या शिक्षक आणि तालुका परिसरात बातमी द्यावी, माहिती द्यावी आणि विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात शिक्षण घ्यावं असे आम्ही आवाहन करतो. धन्यवाद. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव, नांदगाव. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव.